मिस्टर बीनने बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती टीका। मुंबईतील रस्ते चांगले करतोय म्हणून विरोधकांना पोटदुखी। 15 वर्षांमध्ये डांबर का सांबर कोणी खाल्ला? नाव न घेता एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका। सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू। गद्दार कोण याचा निकाल जनतेने दिला। कॉमेडियन कुणाल कामरानं केलेल्या व्यंगात्मक गाण्यावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला। अंधारेंनी व्यक्त केली भाषा सभागृहाचा अवमान, दरेकरांचा आरोप। मी 56 जण पायाला बांधून फिरते असं सभागृहात म्हणाले नाही। माझ्यावर हक्कभंग आणण्यापेक्षा सभागृहात बिभत्स हातवारे करणाऱ्यांवर हक्कभंग आणा। सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। आज रात्री रायगडच्या पालकमंत्री पदाचं नाव घोषित केलं जाणार। भरत गोगावलेंच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। अखेर 2 महिन्यांनी तिढा सुटणार। काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवनात। नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी राज्यपालांकडे अहवाल सादर। महायुती सरकार बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी। संतोष देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक। प्रत्येक तारखेचा आमच्याकडे पुरावा। आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत निवेदनही दिलं। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। पुढील सुनावणी 10 एप्रिलला। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यामुळे हंगामी पिकांसह द्राक्ष आणि टरबूज बाग भुईसपाट। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, तर अनेक भागात घरांचे पत्रेही उडाले।